दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे, अजित पवारांसोबत बैठक झालेली आहे आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की ही जी जागा आहे ती अजित पवार गटाकडेच राहावी, अशी त्यांची मागणी आहे. यावर काय सांगा आहे? दिंडोरी लोकसभेत तसं आजही पक्षीय बलाबल जर बघितलं तर आम्ही राष्ट्रवादी आणि तेही अजितदादा गटाचे 4 आमदार आहोत आणि एक BJPचं, 2 सेनेचे, अशी तिथली परिस्थिती आहे. त्याच्यामुळं लोकांनाही वाटतं का दादाने ही जागा मागवावी आणि चांगला एखादा उमेदवार द्यावा. अजित पवार गटाचे आपण आणि जयश्री जे आहेत त्या इच्छुक आहेत, त्या संदर्भात काय सांगा? मी इच्छुक आहे म्हणजे मी आदेश असेल तसा इच्छुक. मी स्वतः इच्छा कधीच आजपर्यंत व्यक्त केलेली नाही. वरिष्ठांनी सांगितलं तिथं काही असेल तरी आपण वरिष्ठांचा आदेश पाळतो. एकंदरीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडूनही एखादा उमेदवार उभा करून जाऊ शकतो अशी सुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये आहे ना. मी आता सकाळपासून समजा ह्याच परिसरात आहे तर अनेक ठिकाणी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे का इंद्रनील भाऊंच्या ज्या ताई आहेत त्यांना उमेदवारी द्यावी, आम्ही सगळे मिळून काम करू. पण तो शेवटी वरिष्ठांचा निर्णय आहे. दिलं तर मग मी तरी माझ्या वतीनं असा एक शब्द देतो का इथं म्हणतात आमच्या आदिवासी समाजाची फार मोठी संख्या आहे आणि ती मी कंप्लीट अगदी आत्तापर्यंत जे 5 वर्षात म्हणा किंवा माझे 3 टर्ममध्ये मी जे समाजासाठी राज्यभर जो काही थोड्याफार प्रमाणात काही करायचा प्रयत्न केला त्याच्यात बऱ्याच ठिकाणी यशही आलं. त्याचा परिणाम म्हणून मी इथंही मदत करू शकतो. तर भाऊंना माझी विनंती आहे आपण सगळे मिळून वाटाघाटीत काय व्हायचं ते होईल, पण आपणही आपली इच्छा प्रकट करू आणि आपल्या माध्यमातून आपणसुद्धा अशा जशी माझी मुलाखत घेतली तसे इतरांची घेऊन थोडीशी लोकांची जी प्रतिक्रिया आहे ती घ्यावी आणि वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. एकंदरीत लोकसभेला काही काळ उरलेला आहे, मात्र महायुतीचा जो जागा वाटपाचा जो तिढा आहे तो जास्त बिकट होत चाललेला आहे असं वाटत नाही? नाही, असं तर मला काही वाटत नाही. कारण का परवा मला वाटतं दिल्लीत बैठक झाली, आज संध्याकाळी परत मुंबईमध्ये बैठक आहे आणि फार होणार नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्या 2 जागा वाढल्या पाहिजे, पण शेवटच्या टप्प्यावर काही झालं तरी मागं पुढं होऊन त्या जागांचा तिढा सुटेल. अजित पवार गटाला किती जागा मिळतील याचा काय? तर दादांची 12-13 जागांची मागणी होती, त्याच्यावर 7-8 तरी मिळतील अशी अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.